बघा, नमस्कार मंडळी, नमस्कार. आता कोण गाडे भेटलाय? मंडळी नमस्कार. का असं म्हणावं लागतं 2 वेळा नमस्कार? माझं असं म्हणणं आहे, की एवढा महान राजा होता ना शिवाजी राजा, म्हणजे भोसले घराण्यांमध्ये मला असं वाटतं, की त्यांच्यात ब्राह्मण म्हणजे पेशव्यांकडे गेली सत्ता, म्हणजे भोसले घराण्यात ब्राह्मणांची पिढी वाढली का काय? असं माझं म्हणणं जातं. कारण बघा शिवाजी राजा हा गोरगरिबांचा राजा होता. त्याचे पुतळे कसले बांधायचे हो? त्याच्या नावाच्या धर्मदायी संस्था पाहिजे होत्या. त्याच्या नावाचे दान पुण्य सेंटर पाहिजे होते. त्याच्या नावाच्या शाळा, शिक्षण संस्था पाहिजे होत्या. त्या शिक्षण संस्थेत चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे होतं. त्याच्या नावाचं त्यांच्या नावाचं जे आता हे सिमेंटचे स्ट्रक्चर उभे करतायत. अशा कंपन्यांच्या नावाला म्हणजे शिवाजी राजांच्या नावाने अशा जसं म्हाडा ही संस्था निर्माण झाली. त्या म्हाडात गोरगरिबाला न्याय भेटत नाही आणि त्या म्हाडामधून काय फायदा पण नाही. तर शिवाजी राजांच्या नावाने अशा संस्था चालू होऊन तिथे काम म्हणजे त्या तिथे रूम मिळायला पाहिजे होत्या जनतेला. बरं माझं भोसले घराण्याला सांगणं आहे, जिथे-जिथे शिवाजी राजांचं नाव येतंय, तिथून तुम्ही पैसे गव्हर्नमेंटकडून घेऊ शकता. आता ही शिवशाही बसला नाव दिलं ते शिवाजी राजांचं नाव दिलेलं आहे. जर म्हणजे मी जर त्या घराण्यातला असतो, तर शिवाजी राजांचं जिथे-जिथे नाव लागलेलं आहे, त्या संस्थेकडून पैसे मागितले असते आणि धर्मदायी संस्थांमध्ये दान पुण्य केलं असतं शिवाजी राजांच्या नावाने. पुते कशाला बांधायचे शिवाजी राजांचे? त्यांचं शिक्षण, त्यांचं कर्तृत्व हे लोकांना दिसलं पाहिजे, असं माझं म्हणणं होतं. तर आता शिवशाही बसला नाव दिलं आणि त्याच्यात जर असा प्रकार घडत असेल, तर माझं राजांना निवेदन आहे, गोरगरीब आहे मी, की जिथे-जिथे शिवाजी राजांचं नाव लावलं जातंय किंवा जिथे संस्थेमध्ये नाव लावलं जातंय, त्यांच्याकडून तुम्ही राजांचं नाव लावताय आणि राजे काही असे हे नव्हते ना, राजांचं घराणं आहे. त्या घराण्याने त्यांच्याकडून पैसे घ्यावे की आणि धर्मदायी संस्था, गोरगरिबांसाठी जेवणाच्या संस्था असं काहीतरी दानपुण्य केलं तर राजांचं नाव अजून लोकं आदराने घेतील. म्हणजे ते राजे जे शिवाजी राजे त्या काळात लढले, त्यांचं कर्तृत्व गाजलं. आज भोसले घराण्याला त्या राजांच्या पाठीमागे अख्खं जग ओळखेल, असं मला म्हणायचं आहे. एखादी बँक शिवाजी राजांच्या नावाने कमी व्याजदरात पैसे लोकांना मिळतील, अशा काहीतरी संस्था अशा शिवाजी राजांच्या नावाने उघडा की. म्हणजे बरेचसे असे गव्हर्नमेंटच्या हाताखाली दिलेले आहेत किल्ले वगैरे बरेच. त्या गव्हर्नमेंटकडून पैसे घ्या की राजांनी आणि स्वतःच्या म्हणजे राजांच्या नावाने अशा संस्था उभ्या करा. गोरगरीब तुम्हाला खरोखर म्हणजे गोरगरीब तुमचं नाव काढेल राजांच्या पाठी, असं माझं म्हणणं आहे हो.